बालमित्रांनो, उसाच्या रसामध्ये व वेगवेगळ्या फळांच्या रसामध्ये बर्फ घालतात. डेअरीमध्ये दूध नासू नये म्हणून ते थंड करण्याकरता मोठ्या प्रमाणात बर्फाचा वापर केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ कुठे तयार केला जातो? चला टीचरांना विचारूया. टीचर, where is the ice manufactured on a large scale? Ice is manufactured on the large scale in ice factories. It is not produced in the fridge. As a fridge is a device, it has a very small compartment. Yes, and it cannot be produced on a large scale. So there is a ice factory where on a large scale the ice is produced. Near Kuntal, we have Mahalakshmi Ice Factory. There we'll visit and we see how the ice is manufactured in that factory. ही कुंडलची महालक्ष्मी आईस फॅक्टरी. नमस्कार काका, माझं नाव शारदा तुंगावडे. मी किर्लोस्कर हायस्कूलमध्ये शिकत आहे. तुमच्या या फॅक्टरीमध्ये बर्फ कसा तयार होतो हे मला सांगाल का? अरे वा, तुझ्या जिज्ञासाचं कौतुक वाटते. तुला मी कसा तयार होतोय ती सर्व माहिती दे. द्रवरूप पाण्याचे घनरूप बर्फात रूपांतर होणे हा भौतिक बदल अर्थात फिजिकल चेंज आहे. हा भौतिक बदल घडविण्याच्या क्रियेला गोठण क्रिया किंवा फ्रीजिंग असे म्हणतात. या कारखान्यामध्ये अमोनिया हा रेफ्रिजरंट वापरून बर्फ तयार केला जातो. अमोनिया द्रवरूप अवस्थेत असताना त्याचे तापमान 0°C पेक्षा कमी असते. द्रवरूप अमोनियाचा सिलेंडर या पाईपला जोडून त्यातील अमोनिया मोठ्या पाईपमधून ब्राइन टँक अर्थात मीठ मिश्रित पाण्याच्या टँकमध्ये सर्वत्र फिरवला जातो.
हा ब्राइन टँक साधारणपणे 40 फूट लांब, 25 फूट रुंद व 6 फूट खोल आहे. ब्राइन टँक मधील पाण्यात वेळोवेळी मीठ टाकले जाते. जेवढे मीठ जास्त प्रमाणात टाकाल तेवढे या पाण्याचे तापमान कमी होते. मीठ मिश्रित पाण्याचे तापमान 0°C पेक्षा कमी ठेवण्यात